नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम त्याचं इंट्रोडक्शन आपण पाहूयात. बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट इज अ प्रोसेस दॅट यूज अ मायक्रोऑर्गॅनिझम टू ब्रेक डाऊन द ऑर्गॅनिक मॅटर इन द वेस्ट वॉटर. म्हणजे बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये बायोलॉजिकल त्याच्या शब्दातच आलं की एखादे ऑर्गॅनिझम यूज करून त्यातलं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे वेस्ट वॉटरमध्ये त्याला ते ब्रेकडाऊन करणं. दिस प्रोसेस कॅन बी यूज टू ट्रीट द बोथ म्युनिसिपल आणि इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. या प्रोसेसमध्ये इंडस्ट्री आणि जे म्युनिसिपलचे जे वॉटर येतं त्याला ट्रीट केलं जातं. देर आर टू मेन टाईप्स ऑफ बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, एरोबिक अँड अनएरोबिक. एरोबिक ट्रीटमेंटमध्ये ऑक्सिजन हा रिक्वायर असतो आणि वाईल द अनएरोबिक ट्रीटमेंटमध्ये ऑक्सिजनची आपल्याला गरज नसते. तर आता आपण एरोबिक आणि अनएरोबिक ट्रीटमेंट काय आहे ते आपण पाहूया. इन अनएरोबिक ट्रीटमेंट मायक्रोऑर्गॅनिझम यूज द ऑक्सिजन टू ब्रेक डाऊन द ऑर्गॅनिक मॅटर. एरोबिक ट्रीटमेंटमध्ये आपण पाहतोच की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन रिक्वायर असतं, तर मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, मायक्रोऑर्गॅनिझम हा ऑक्सिजन वापरतात आणि त्याच्यापासून मग जे ऑर्गॅनिक मॅटर वगैरे जे असतं त्याला ब्रेकडाऊन करायला सुरुवात करतात. दिस प्रोसेस प्रोड्यूस द कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. याच्यामध्ये आपल्याला मेनली माहिती की याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हे जे कंपाऊंड आहे तो मिळतो आणि वॉटर हे आपल्याला मिळतं जे की ट्रीटेड झालेलं आहे. एरोबिक ट्रीटमेंट इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आणि मेनली एरोबिक मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज करून त्या वेस्ट वॉटर ट्रीटमेंटला ट्रीट केलं जातं बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये. तसेच इनऑर्गॅनिक ट्रीटमेंटसुद्धा केली जाते काही वेस्ट वॉटरला. तर इनऑर्गॅनिक ट्रीटमेंट मायक्रो ऑर्गॅनिझम ब्रेकडाऊन द ऑर्गॅनिक मॅटर विदाऊट द ऑक्सिजन. याच्यामध्ये काय केलं जातं, अनएरोबिक ट्रीटमेंटमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं ब्रेकडाऊन केलं जातं विदाऊट द युजिंग ऑफ द ऑक्सिजन आणि दिस प्रोसेस प्रोड्यूस द मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की जे मिथेन वगैरे जे असतं ते अनएरोबिक बॅक्टेरियाज प्रोड्यूस करतात. तर मग ह्याच्यामध्ये काय कोणकोणते दोन मेन जे आहे ते प्रोड्यूस होतात, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. आणि अनएरोबिक ट्रीटमेंट इज ऑफन यूज टू ट्रीट द इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर दॅट कंटेन द हाय लेवल ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आणि आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की जे इंडस्ट्री वगैरे जे असतात वेस्ट वॉटरमध्ये हाय प्रमाणात त्याच्यात ऑर्गॅनिक मॅटर असतं आणि त्याच्यामुळे ही जी अनएरोबिक ट्रीटमेंट आहे ती मेनली इंडस्ट्रीचे जे वेस्ट वॉटर वगैरे जे असतात त्याला ट्रीट करण्यासाठी मेनली वापरलं जातं. तर आता आपण पुढे त्याचे बेनिफिट्स काय असतात बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडचे ते पाहूयात. इट इज अ नॅचरल अँड सस्टेनेबल प्रोसेस. इट इज इफेक्टिव्ह ॲट रिमूव्हिंग द ऑर्गॅनिक मॅटर, न्यूट्रिएंट अँड पॅथोजन फ्रॉम वेस्ट वॉटर. ही जी ट्रीटमेंट आहे ती इफेक्टिव्ह आहे आणि जे ऑर्गॅनिक मॅटर वगैरे असतं त्यात रिमूव्ह वगैरे केलं जातं. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट वगैरे असतात किंवा पॅथोजन काही वगैरे असतं त्या वेस्ट वॉटरमध्ये जे की जे हॅझार्डियस ऑर्गॅनिझम वगैरे असतात ते याच्यामध्ये रिमूव्ह वगैरे केले जातात. इट कॅन बी यूज टू ट्रीट द बोथ म्युनिसिपल अँड इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. इट इज रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह टू ऑपरेट अँड मेंटेन. आणि हे रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह आहे आणि ऑपरेट करायला आणि मेंटेन करायला सोपं आहे. द बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट इज अन effective way to remove the organic matter, nutrient and pathogen from wastewater. This process can help to protect the पब्लिक हेल्थ अँड द एन्व्हायरमेंट. आणि जे इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर असतं त्याच्यामध्ये मेनली आपण याच्यामध्ये काहीच करत नाही, आपण एका टँकमध्ये ते वेस्ट वॉटर कलेक्ट करतो आहे. कलेक्ट केल्यानंतर त्याच्यावरती एरोबिक ट्रीटमेंट देतो आहे किंवा अनएरोबिक ट्रीटमेंट देतो आहे. एरोबिक ट्रीटमेंटमध्ये काय करतो आहे आपण, त्याच्यामध्ये काही प्रोसेसमध्ये वरतून इनॉक्युलम टाकतात, म्हणजे वेगवेगळ्या एरोबिक बॅक्टेरिया वगैरे वरतून टाकले जातात. आणि तसंच इनएरोबिकमध्ये सुद्धा इनएरोबिक बॅक्टेरिया वगैरे टाकले जातात आणि ते अनएरोबिक कंडिशनमध्ये पूर्ण त्याचे कवर वगैरे असतं ते पूर्ण झाकलं जातं त्या टँकचं. एरोबिक प्रोसेसमध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन ट्रान्सफर वगैरे नीट केला जातो आणि त्याचे ड्रिंकिंग फिल्टर आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले, जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ट्रीटमेंट कशी केली जाते मी ते सांगितलं आहे. तर त्याची व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तो या व्हिडिओनंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. मग ड्रिंकिंग फिल्टरचा वापर करून बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं हे पूर्णपणे मेंटेन वगैरे केलं जातं आणि त्याच्यामध्ये मग एरोबिकली आणि अनएरोबिकली बायोलॉजिकल प्रोसेसद्वारे आपण जे वेस्ट वॉटर आहे ते ट्रीटमेंट करतो. तर आता आपण त्याच्यामागे बरेचसे काही चॅलेंजेस वगैरे असतात. आपल्याला त्याचे जसे बेनिफिट्स वगैरे आहे त्याच्यामागे खूप चॅलेंजेससुद्धा त्याच्यामध्ये असतात बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांडला. ते काय आहे ते आपण पाहूयात. इट कॅन बी सेन्सिटिव्ह टू चेंज इन अ टेम्परेचर अँड पी एच. आणि जे काही टेम्परेचर आणि चेंज पी एच असतं ते खूप म्हणजे बऱ्याचशा वेळेस चेंजेस वगैरे होतात, तर त्यामुळे ते प्रोसेस व्हायला खूप लेंदी वगैरे होते. इट कॅन प्रोड्यूस अ लार्ज अमाऊंट ऑफ स्लज विच कॅन डिफिकल्ट टू मॅनेज. आणि जे स्लज वगैरे जे तयार होतं,
जे ऑर्गॅनिक मॅटर वगैरे डिग्रेड झाल्यानंतर जे स्लज वगैरे राहतं आहे, जे वॉटरमधले जे स्लज वगैरे राहते ते मॅनेज करायला डिफिकल्ट होतं खूप वेळेस, कारण की खूप जास्त प्रमाणात असतं ते. इट कॅन बी सस्टेनेबल टू ऑर्डर प्रॉब्लेम, आणि याच्यामुळे जे वास वगैरे जे असतात ते खूप प्रमाणामध्ये आपल्याला प्रॉब्लेम वगैरे ते फेस करावं लागतात. दिस चॅलेंजेस बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट इज अ व्हॅल्युबल टूल फॉर protecting the public health and environment. It is a proven and effective way to treat the wastewater and return it to the environment in a safe and sustainable manner. आणि ह्या ट्रीटमेंटने आपण जिथे वेस्ट वॉटर वगैरे आहे ते ट्रीट करू शकतो, आणि नंतर मग ते एन्व्हायरमेंटमध्ये यूज करण्यासाठी किंवा सस्टेनेबल मॅनर, म्हणजे जे काही आपण ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा हे जे वॉटर आहे ते यूज केलं जातं काही प्रमाणामध्ये, आणि एन्व्हायरमेंटमध्ये आपण ते वॉटर वगैरे जे आहे ते आपण सोडू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही जे प्रोसेस वगैरे जे असतात ते आपण ह्या पाहूयात. ॲक्टिव्हिटीज स्लज ट्रीटमेंट, याच्यामध्ये एक मेनली जो टॉपिक असतो वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये तो आता आपण डिस्कस करू. दिस इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ बायोलॉजिकल वेस्ट वॉटर सिस्टीम. इट यूज द एरिएशन टू प्रोवाइड द ऑक्सिजन टू मायक्रो ऑर्गॅनिझम विच ब्रेक डाऊन द ऑर्गॅनिक मॅटर इन द वेस्ट वॉटर. तर ॲक्टिवेटेड स्लज ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, ही बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंटची सिस्टीम आहे. याच्यामध्ये एरिएशन प्रोव्हाइड केलं जातं, म्हणजे ऑक्सिजन हे मायक्रोऑर्गॅनिझमला प्रोव्हाइड केलं जातं, आणि ते जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे वेस्ट वॉटरमधलं त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं. तर त्याच्यामध्ये ड्रिंकिंग फिल्टर सिस्टीम पण असते, जी की एरोबिक ट्रीटमेंटमध्ये वापरली जाते. दिस सिस्टीम इज यूज टू बेड ऑफ इनर्ट मटेरियल सच ॲज अ रॉक ऑर प्लास्टिक टू सपोर्ट द ग्रोथ ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे बेड टाईप असतं हे ड्रिंकिंग फिल्टर सिस्टीम. याच्यामध्ये जी मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ वगैरे सपोर्ट करण्यासाठी बेड त्यात मटेरियल वगैरे जे असतात किंवा रॉक आणि प्लास्टिक त्यात असतं. वेस्ट वॉटर इज स्प्रेड ओव्हर द बेड, आणि याच्यामध्ये काय केलं जातं, वेस्ट वॉटर आहे ते ह्या बेडवरती स्प्रे केलं जातं, आणि मायक्रोऑर्गॅनिझम जे काय असतात ते ऑर्गॅनिक मॅटरला ब्रेकडाऊन करतात, आणि ते पूर्ण जे वॉटर वगैरे असतं मग ते खाली जातं, आणि ऑर्गॅनिक मॅटर त्याचं ब्रेकडाऊन होऊन त्या वेस्ट वॉटरमधून बाजूला होतं. हे ड्रिंकिंग फिल्टर सिस्टीममध्ये अशी ही प्रोसेस केली जाते. तर ऑक्सिडेशन डीच वगैरे त्याच्यामध्ये असतं, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं, या व्हिडिओमध्ये आपण ते पण पाहूया. दिस सिस्टीम इज सिमिलर टू द ड्रिंकिंग फिल्टर सिस्टीम बट इट यूज टू कंटिन्युअस फ्लो ऑफ वेस्ट वॉटर थ्रू द बेड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि जी काही प्रोसेस वगैरे असते ड्रिंकिंग फिल्टरमध्ये, त्यावेळेस एकदाच वॉटर हे त्याच्यावरती स्प्रे केलं जातं पूर्णपणे, आणि नंतर मग ते थोड्या वेळ थांबून मग ते मायक्रोऑर्गॅनिझम त्याच्यावरती ऑर्गॅनिक मॅटर वगैरे ते असतात ते डिग्रेड करतात. पण ह्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन डिसमध्ये काय असतं, याच्यामध्ये कंटिन्युअस फ्लो हा वेस्ट वॉटरचा त्या बेडवरती चालू असतो त्या मायक्रोऑर्गॅनिझमवरती, आणि मायक्रोऑर्गॅनिझम हे कंटिन्युअसली ऑर्गॅनिक मॅटर वगैरे हे डिग्रेड त्याचं करत असतं, आणि त्याच्यामधून जे वॉटर वगैरे जे असतं ते पुढे जाऊन टर्शरी ट्रीटमेंटकडे आपण पाठवतो. त्याच्यानंतर लगून सिस्टीम आहे. द सिस्टीम इज यूज लार्ज शॅलो पाउंड टू ट्रीट द वेस्ट वॉटर. द वेस्ट वॉटर इज एक्सपोज टू द सनलाईट अँड एअर विच हेल्प टू प्रोमोट द ग्रोथ ऑफ अ मायक्रोऑर्गॅनिझम. आणि या लगून सिस्टीममध्ये एक वेसल वगैरे असतात, मोठे टँक वगैरे असतात, त्याच्यामध्ये वॉटर हे त्याच्यामध्ये पाठवलं जातं, आणि जे हे वॉटर वगैरे असतं ते सनलाईटला एक्सपोज वगैरे केलं जातं, आणि त्यात एरिएशन वगैरे प्रोव्हाइड केलं जातं, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, जी मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ वगैरे असते ती जास्त प्रमाणात होते. आणि याच्यामध्ये आपण आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं की याच्यामध्ये नॅचरल जे वेस्ट वॉटर, म्हणजे नॅचरल जे वॉटर असतं ते त्याच्यावरतून हे पास केलं जातं त्या पाईपांवरतून, आणि मग त्याच्यावरती काय होतं, जे स्लज वगैरे असतं ते खाली राहतं, आणि जे वॉटर वगैरे असतं ते पुढं पास होऊन जातं. हे लगून सिस्टीम आपण वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये पण, म्हणजे त्याच्यामध्ये मेनली वेसल्स वगैरे मोठे मोठे यूज केले जातात, आणि त्याच्यामध्ये सनलाईटला एक्सपोज केलं जातं, आणि त्याच्यामुळे जे मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ वगैरे असते ती प्रमोट व्हायला सुरुवात होते, आणि त्याच्यामुळे जे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आहे ते लवकरात लवकर होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजिकल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट ह्या पूर्णपणे कसं केलं जातं आणि त्यामध्ये कोणकोणत्या सिस्टीम आहे त्या डिस्कस केल्या. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.